त्या नेतृत्वामध्ये देश प्रगती पथावर चाललेला आहे। भारताची इकॉनॉमी बदलत आहे। आदरणीय नरेंद्रभाईंना 150 देशांनी आपला नेता मानलेला आहे। 118 देशांनी त्यांनी आपल्या देशातलं सर्वोच्च पुरस्कार माननीय मोदीजींना दिला आहे। आणि दुसरीकडे हे पप्पू राहुल गांधी आदरणीय नरेंद्रभाई मोदींबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करतात, मला त्यांच्या बुद्धीची कीव येते। खरं म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलले आहे, त्यांनी ओबीसी समाजाचाच नव्हे तर या संपूर्ण देशाचा अपमान केलेला आहे। ज्या व्यक्तीच्या नेतृत्वात देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे, अशा नेतृत्वाला अशा प्रकारच्या आणि घाणेरड्या भाषेत बोलणं, अशा प्रकारचा त्यांचा अवमान करणं। काय बोलले राहुल गांधी? हे जनरल कॅटेगरीमध्ये जन्माला आले। ज्या राहुल गांधीला स्वतःचीच कॅटेगरी माहीत नाही, कुठं जन्माला आला, नाना कोण होता, दादी कोण होती, बाप कोण होता, आई कुठली आहे, ज्यांना याची माहिती नाही, ते लोक एवढ्या बहुसंख्यानं ओबीसी असलेल्या समाजाबद्दल अशा प्रकारचं बोलतं, यांना लाज कशी वाटत नाही याचाच मला प्रश्न पडतो। त्यांच्या ओबीसीचं नेतृत्व करणारे नाना पटोले असेल, विजय वडेट्टीवार असेल, या नेत्यांना मी विनंती करतो की आपल्याला कसं बरं वाटते? ओबीसीचा अपमान हा आपला पण नाही का? आपण का आपल्या नेत्यांना याची समज देत नाही किंवा राजीनामा देऊन त्याच्या तोंडावर राजीनामा फेकून ओबीसीच्या संरक्षणासाठी, ओबीसीच्या अभिमानासाठी राजीनामा देऊन मोकळे का होत नाही, हा प्रश्न माझा नानाभाऊ पटोले आणि विजयभाऊ वडेट्टीवारांना आहे। मी राहुल गांधींची तर मला कीवच येते, मी त्यांना कधी कधी धन्यवादही देतो। त्यांच्यामुळे आमच्या पक्षाला संजीवनी मिळत असते, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन। मूर्ख माणसावर बोलून वेळ घालवण्यात पण मला काही त्यात इंटरेस्ट नाही। हा निषेध केला आम्ही। बहुसंख्येनं ओबीसी असलेला हा समाजाचा अशा प्रकारे बोलून समाजामध्ये फूट पाडणं, आमच्या नेतृत्वाचा अवमान करणं, देशाचा अपमान करणं, याचा निषेध म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात आम्ही हा पुतळा जाळलेला आहे। पण मला राहुल गांधीच्या विचारांची, त्यांच्या चालण्याची, वागण्याची, बोलण्याची, पोशाखाची कीवच येते। आणि असा व्यक्ती काँग्रेसचं नेतृत्व करतो आहे, म्हणजे तुम्ही समजून द्या पुढे काँग्रेसचे काय हाल होणार आहे। नेहमी वेगवेगळे हे वक्तव्य राहुल गांधीजी करतात, याच्यामुळे किती वेळा भाजपाने आंदोलन केले, याच्यावर काय? राहुल गांधींवर कुठले संस्कार नाही, संस्कारहीन, दृष्टीहीन, या देशाची जी धरोहर आहे, संस्कार आहे, ज्याची त्याला कवडीचीही माहिती नाही, किंमतही नाही, एकदम इटालियन दर्जामध्ये वाढलेलं हे व्यक्तिमत्व आहे। त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीची काही, त्याला व्हॉट इज ओबीसी त्याला काही माहीत नाही। काहीतरी बावसाळल्यासारखं बोलायचं आणि देशगौरव, विश्वगौरव असलेल्या मोदीजींबद्दल असं बोलायचं, ते सूर्यावर थुकल्यासारखं आहे। त्याला हे कधी कळेल मला कळतच नाही।